निकम मॅडम, माननीय न्यायाधीश भाटिया साहेब, माननीय न्यायाधीश कदम साहेब, माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब, माननीय न्यायाधीश घुले साहेब, माननीय न्यायाधीश ठाकूर साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर आलो. आदरणीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरांना विनंती करेल की आपण पण व्यासपीठावर यावं. आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर यावं. उपस्थित सर्व काउन्सिलर, उपस्थित सर्व वकील बंधू भगिनी, उपस्थित सर्व स्टाफ, उपस्थित माझी कमिटी, आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते. माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब, आदरणीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब, आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम, माननीय न्यायाधीश भाटिया साहेब, माननीय न्यायाधीश कदम साहेब, माननीय न्यायाधीश यादव साहेब, माननीय न्यायाधीश घुले साहेब, आपले सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. पुढील स्वागत व सत्कारसाठी माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब यांचे स्वागत उपाध्यक्ष स्मिता देशपांडे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. माननीय पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब यांचे स्वागत व सत्कार पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम यांचं स्वागत ॲडव्होकेट राहुल जाधव खजिनदार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय ॲडव्होकेट उज्ज्वलजी देवराव निकम सर यांना 2016 मध्ये भारत सरकारने प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. 26/11 मुंबई आतंकवादी केसमध्ये प्रसिद्ध वकील म्हणून महाराष्ट्राचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. वकिली क्षेत्रात विशिष्ट योगदान, हाय प्रोफाईल, आपराधिक आणि आतंकवाद अशा प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी आपली भूमिका निभावली. सरांना 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभासाठी नामांकित केलं. असे एक विशिष्ट व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे लाभलेले आहे. पुढील प्रस्ताविकसाठी मी आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम यांना विनंती करते. नमस्कार. आज अतिशय आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या प्रभारी न्यायाधीश ठाकूर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आणि आवर्जून आपण इतके दिवस ज्यांची वाट पाहतायत ते आपले पाहुणे, आदरणीय व्यक्तिमत्व माननीय ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम सर, तसेच उपस्थित आदरणीय न्यायाधीश कदम साहेब, यादव साहेब, घुले साहेब, भाटिया साहेब, तसेच फॅमिली कोर्टातील आदरणीय काउन्सिलर, त्याचप्रमाणे सर्व सिनियर्स, माझे सर्व सिनियर्स, तसेच सर्व वकील बंधू भगिनींनो, मी अध्यक्ष या नात्याने प्रस्तावित करताना माननीय निकम साहेब आपल्याला अगदी अभिमानाने सांगू इच्छित आहे की आमचे फॅमिली कोर्ट हे भारतातील मॉडेल कोर्ट म्हणून गणले जाते. या मॉडेल कोर्टसाठी आदरणीय न्यायाधीश ढेरे मॅडम, तसेच सर्व न्यायाधीश, तसेच सर्व माजी अध्यक्ष, प्रशासन यांनी अभूतपूर्व कष्ट घेऊन या मॉडेल कोर्टाची इमारत उभी केलेली आहे. ज्या दिवशी मी अध्यक्ष झाले आणि गेल्या 2 वर्षापासून आमची कमिटी कोर्टामध्ये काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम जे कोर्टात वकिलांच्या हितासाठी कार्यक्रम राबवायचा अशी संकल्पना आम्ही सुरू केली आणि
त्यासाठी आम्ही कायदा कट्टा ही आम्ही संकल्पना सुरू केली. आता ह्या कायदा कट्ट्याचे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी आमंत्रण देणे गरजेचे होते. मागील 2 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. ही संकल्पना राबवित असताना जे मान्यवर वक्ते आलेले आहेत त्यांचा अनेकदा मार्गदर्शन सगळ्यांना मिळालेलं आहे, आमच्या वकील बंधू भगिनींना. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शैक्षणिक न्यायिक मान्यवर तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांचे देखील मार्गदर्शन चांगल्या प्रकारे आम्ही घेतलेले आहे. तसेच आज ज्यांनी आपला ठसा संपूर्ण देशभर उमटवला आणि ज्यांच्यामुळे पीडितांना न्याय मिळाला आणि आपल्या देशाचे काम न्याय कायद्याच्या माध्यमातून नेटाने पूर्ण असे करीत होते आहेत आणि पुढेही करणार आहे असा आम्हाला विश्वास आहे. असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आणि महाराष्ट्राचे सुपुत्र जळगावचे सुपुत्र पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम सर यांना आम्ही साथ घातली आणि त्यांनी लगेच प्रतिसाद दिला, होकार दिला आणि आज सर आपल्याला पाहुणे म्हणून आज उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी त्यांचे शब्द त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. त्यामुळे मी तुमचा सर्वांचा फार वेळ घेणार नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा व्यासपीठावरील मान्यवरांचे मी स्वागत करते आणि माझे अध्यक्ष या नात्याने प्रास्ताविक थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. पुढील व्याख्यानासाठी माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांना विनंती करेन की त्यांनी आपले व्याख्यान करावे. नमस्कार. सर्वात प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. 2ची वेळ दिली होती आणि आपण 2 वाजेपासून 2:30 वाजेपर्यंत माझ्यामुळे आपल्याला वाट बघावी लागली. याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. आपल्या पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्सच्या अध्यक्षा ॲडव्होकेट कल्पनाजी, त्याचप्रमाणे या कौटुंबिक न्यायालयाच्या अध्यक्षा मॅडम ठाकूर मॅडम, मंचावरतील आणि समोर असलेले फॅमिली कोर्टचे सर्व सन्माननीय न्यायाधीश, तसंच बारच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट स्मिता देशपांडेजी आणि उपस्थित बंधू भगिनी. खरं म्हणजे मी काय बोलावं आणि काय बोलू नये या खरोखर संभ्रमात आहे. मला कल्पना आहे 3 वाजता आपल्याला न्यायालयात जायचं आहे. अर्धा तास फक्त आहे आणि या अर्धा तासामध्ये मी काय सांगायचं. बट वी लॉयर्स आर व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन. दॅट इज सोसायटी सेज. वी लॉयर्स आर व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन. वी राईट टू प्रिपेअर अ डॉक्युमेंट ऑफ 100 words, but still we call it as a brief. कारण असं आहे की आपल्याकडे विजडम आहे, नॉलेज आपण संपादन करू शकतो आणि म्हणून समाजामध्ये वकिलाची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा पाहता समाजातील अनेक लोक, दिग्गज लोक सहजासहजी वकिलाच्या वाटेला जात नाही. कारण त्यांना असं वाटत असतं की वकील म्हटलं म्हणजे कायद्याचा अभ्यासक तर आहेच, परंतु त्याबरोबर त्याच्याकडे हुशारी देखील आहे. बट somebody may ask me what is the difference between knowledge and wisdom. See, we can acquire knowledge from the various sources, but wisdom you have to acquire on your own. If I can ask you a simple question, की टोमॅटो हे भाजीमध्ये मोडतं, व्हेजिटेबल येतं का फळामध्ये येतं? मी विचारलं तर आपली काय उत्तर असते? Fruit. Then why don't you include madam in fruit salad? You don't include in the fruit salad because Bajaj madam, no, sorry, Bhatia madam says it's a fruit. Knowledge is to know that tomato is fruit, but wisdom not to include in a fruit salad. That is the subtle difference. आणि म्हणून हे विजडम अक्वायर करण्याकरता आपल्याला फोरसाईट, कुठलाही खटला असो, फॅमिली कोर्टातला असो, नवरा बायकोचं भांडण असो, सेटलमेंट असो, कन्सिलेशन प्रोसिडिंग असो, याच्यामध्ये आपल्याला एक सवय लावली पाहिजे, जी मी लावून घेतली आहे. मी तुम्हाला उपदेश करायला इथे आलेलो नाही, पण मी माझा अनुभव कथन करत असताना
मी ज्या वेळेला वकिली व्यवसायाला सुरुवात जळगावला येथे केली तर माझ्या पुढे अनेक यक्ष प्रश्न होते. बिकॉज आय स्टडीड इन मराठी लँग्वेज. माय होल स्कूलिंग वॉज इन मराठी. कॉलेजमध्ये BSc असल्यामुळे तेवढ्या पुरताच इंग्लिश होता. बट आय वॉज नॉट दॅट वे फ्लुएंट ॲज अ कॉन्व्हेंट बॉय गोस. बट आय हॅड टू ट्रिमेंडस सेल्फ कॉन्फिडन्स. आणि म्हणून वकिलाला जर आवश्यक गुण असेल महत्वाचा तर हा स्वतःवर असलेला आत्मविश्वास हा पहिला असला पाहिजे. मी माझ्या तरुण वकील मित्रांना सांगेल, मैत्रिणींना सांगेल की आपल्या ज्यावेळेला आपण वकिली व्यवसायाला सुरुवात करतो असे अनेक प्रसंग येतात की त्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला काय करावं हा डायलेमा नेहमीच असतो. परंतु या वेळेला आपण जर लॉजिकली विचार करायला लागलो तर व्हॉट इज सायन्स? इट इज ए सायन्शिया सायन्शियरियम. लॉजिक इज द बेसिस ऑफ ऑल द सायन्स. आणि म्हणून लॉजिकल थिंकिंग हे आपण डेव्हलप केलं पाहिजे. नवऱ्याची केस असेल, बायकोची कुटुंबाची केस असेल तर नवरा असे आरोप का करतो, बायकोचं काय म्हणणं आहे, दोघांमध्ये कौटुंबिक कलह का होत असतो, हा कलह मिटवता येत नाही का. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की फॅमिली कोर्ट्समध्ये कन्सिलेशनचे प्रयत्न होतात, कन्सिलेटर असतात, पण ते एका विशिष्ट लिमिट पर्यंत जातात. अंतर जात नाही. न्यायालयापुढे शेवटी ते कन्सिलेशन कन्फर्मेशन करता येतं. मी फॅमिली कोर्टात कधी प्रॅक्टिस केली नाही, परंतु माझा जो अनुभव आहे, जेव्हा अनेक माझ्याकडे तरुण तरुणी डायव्होर्सच्या केसेस, घटस्फोटच्या केसेस किंवा आयुष्यामधली त्यांची थोडक्यातल्या कुरबुरी सांगत असतात, त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक नेहमीच प्रश्न असतो की हे कन्सिलेशन करण्यामध्ये वकिलांचा सहभाग हा मोठा असला पाहिजे. एक नवरा बायकोचं कुटुंब विभक्त उद्ध्वस्त झालं तर त्याचा परिणाम नुसत्या नातेवाईकांवरती होत नाही, तो समाजाच्या सामाजिक स्वास्थ्यावरती परिणाम होत असतो. आणि म्हणून आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू ऑल की तुम्ही इथे मोठ्या संख्येने फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करता आहात. कारण फॅमिली कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणं, कारण मला ज्या वेळेला देशपांडे मॅडमनी सांगितलं की आमच्या इथे स्ट्रेन 700 वकिलांची आहे आणि स्त्रियांचं प्राबल्य जास्त आहे. बार असोसिएशनचं इलेक्शन आमच्या पुरुषांपेक्षा चुरशीने इलेक्शन इथे लढलं जातं म्हणे. ही देखील मोठी चांगली गोष्ट आहे. कारण आज म्हणून नेहमीच आपण एक बघितलं पाहिजे की माझे अनुभव मी सांगत असताना माझा पहिला खटला, म्हणजे अर्थात मी जळगावला असताना अनेक जळगावच्या पंचक्रोशीत महत्वाचे खटले चालवले होते. सुरुवातीला मी सहकार न्यायालयात मॅडम प्रॅक्टिस सुरू केली. सहकार न्यायाधीश हा त्यावेळेला सरकार नेमायचा. महाराष्ट्र सरकार ज्याला नेमेल तो सहकार न्यायाधीश व्हायचा. आणि माझा उद्देश त्यावेळेला नुकताच वकील झालो होतो. आणि काहींना प्यायल्यावर कविता सुचते, काहींना काही बघितल्यावर कविता सुचते. परंतु मला डॉक्टर व्हायचं होतं, पण 2% माझं मेडिकल हुकलं आणि मी या व्यवसायात आलो. त्याच्यामुळे मी संतपणे कविता करू लागलो. आणि पहिली कविता केली असेल तर बायको कुणाला म्हणा. जी लवून बघते ती असते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते ती असते त्याची प्रेयसी, जी डोळे फाडून बघते ती असते त्याची बायको. आपण टाळ्या वाजवत ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर, ज्यात उशिरा डाळ शिजते ती साधी शेगडी, जिच्या पुढे कधीच डाळ शिजत नाही ती असते त्याची बायको. कविता मोठी आहे. कवितेमध्ये मला वेळ घालवायचा नाही. पण ज्यावेळेला लग्नानंतर मी माझ्या पत्नीला ही कविता सांगितली, अगं म्हटलं मी देखील कविता करत होतो, मी चांगला कवी झालो असतो. ते म्हणाले असं म्हणजे काय कविता केली तुम्ही? म्हटलं सांगू म्हणे. सांगा म्हणे. म्हटलं पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा, पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगा आडून बघतो, देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मधला दिसतो. फार खुश झाली. कविता मोठी आहे. म्हणे अरे वा तुम्हाला कविता चांगली तर मराठी होती, तुमचं प्रभुत्व दिसतंय. म्हटलं आणखी म्हणू, पुढे म्हणू. म्हणे हा म्हणा. म्हटलं आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती तेव्हा
देवा शपथ खरं सांगतो, याद येतं म्हणजे भलती चलती. थांबा म्हणे तेच कविता. कवितेचा सूर नूर आमचा तिथेच दाबला गेला. त्यामुळे उज्ज्वल निकमाचा कधी कवी झाला नाही हे शल्य मात्र माझ्या मनात कायम राहिलं. आणि म्हणून कायद्याची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आपण आयुष्यात कसा टर्न घेतो हे जरी फार महत्वाचं. काही लोक असं म्हणतात की प्रारब्ध असेल माझं. प्रारब्ध आपल्याला घडवायचं असतं. प्रारब्ध तुमच्या वागण्यातून, तुमच्या चालण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या बॉडी लँग्वेज मधून. माझा दावा असतो की मी ज्या व्यक्तीला बघतो, ज्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज पाहतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची आहे, कशा प्रवृत्तीची आहे हे सहज मी ताडू शकतो. याला रामदेव बाबाची योगविद्या लागत नाही. पण सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ असेसमेंट तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण मी जेव्हा बोलत असतो तेव्हा मी सगळ्यांचे चेहरे निरखित असतो. कोणाला किती अपील होतं. अर्थात काही निर्विकार असतात चेहरे, कुणी बदलत नाही, तो भाताला हायदा. अशांना आपण मायनस करूया. पण ज्या वेळेला 93चा बॉम्बस्फोट खटला, म्हणजे सहकार न्यायालयात वकिली करायला सुरुवात केली, एका साखर कारखान्याच्या डायरेक्टरना कमी केलं आणि मी त्यावेळेला वृत्तपत्रामध्ये मुलाखती द्यायचो की ह्या साखर कारखान्याची निवडणूक का चुकीची आहे, बेकायदेशीर कशी आहे. उद्देश एकच होता, पुढारी पक्षकार माझ्याकडे आले पाहिजे. सफल झाला. ज्यांना निवडणुकीत हारत असत किंवा ज्यांना तो चेअरमन काढून टाकत असेल ते माझ्याकडे येत. एकदा असंच झालं, एका कारखान्यामध्ये त्या चेअरमनने आमच्या 2 डायरेक्टरांना काढलं. एक डॉक्टर होता आणि एक इंजिनियर होता. दोघेही माझ्याकडे आले. मी जवळजवळ 3.5 तास युक्तिवाद केला की त्या चेअरमनची कारवाई कशी चुकीची आहे हे सहकार न्यायाधीशांना पटवून दिलं. निकाल आमच्या बाजून लागला आणि निकाल आमच्या बाजून लागल्यानंतर आमच्या पक्षकारांनी म्हणजे आमच्या साखर कारखान्याच्या संचालकांनी आम्हाला पार्टीसाठी आमंत्रण दिलं. जेवणाला त्यांच्या इथे तालुक्याला गेलो. आता निघता मला त्यांच्या पीएने पाकिट दिलं. अर्थात फीचं पाकिट होतं. पण तो जे बोलला ते शब्द आजही माझ्या कानावरती. तो बोलला मला पीए की साहेब, माझ्या कारखान्याच्या संचालकांनी माझं खूप कौतुक केलं. त्या संपूर्ण कार्यक्रमात, सत्कार समारंभात मला हार दिले, गुच्छ दिले आणि सांगितलं निकम साहेबांमुळे आम्ही केस जिंकलो. मलाही बरं वाटलं की आपल्या चांगल्या युक्तिवादाचा चांगला परिणाम झाला आहे. आणखी 2-3 क्लायंट्स वेगळे येतील ही त्यावेळेला तरुण वयात ही अपेक्षा. आणि ज्यावेळेला त्या पीएने माझ्या हातात पाकिट दिलं आणि पीएचं वाक्य फार महत्वाचं होतं. पीएने सांगितलं की साहेब, बरं झालं म्हणे आमचे दादासाहेब अगोदर साहेबाला भेटले होते म्हणून सुरळीत पडलं. मी बघतच बसलो. असं गाडीत बसलो. रात्रभर मला झोप आली. मग मला तेव्हा कळलं की जो निकाल माझ्या संचालकांचा झाला होता तो माझ्या बुद्धी कौशल्याचा भाग नव्हता, तर तो आमच्या संचालकांच्या डोक्याचा परिणाम होता. सांगण्याचं तात्पर्य असं की त्यावेळेला मी ही सहकार क्षेत्रातली वकिली सोडली. आता सहकार न्यायाधीश असं हे नेमले जात नाही सरकारकडनं. आता आपल्या ज्युडिशरी मधलेच येतात. आता हे झाल्यानंतर मग 93चा बॉम्बस्फोट खटला हा माझ्या आयुष्यातला निर्णायक खटला ठरला. या खटल्यामध्ये अनेक चढ उतार मी बघितले. पहिल्या प्रथम गेलो मी राम जेठमलानींना फेस केला आहे, संजय दत्तचे त्यांचे वकील म्हणून. या देशातले आपले अभिषेक सिंघवींचे वडील, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, सिंघवी कायदा मंत्री होते. मनू सिंघवी असं त्यांचं नाव. मनू सिंघवी कायदा मंत्री होते. त्यांनी जयंत पटेल त्यावेळेला न्यायाधीश होते. जयंत पटेलांच्या विरुद्ध त्यांनी रेक्युजल ऍप्लिकेशन दाखल केला. न्यायाधीशांच्या विरुद्ध आरोप काय, बॉम्बस्फोट खटल्याचे जयंत पटेलांच्या विरुद्ध आरोप की तुम्ही हा न्याय देऊ शकणार नाही कारण तुम्ही एक धार्मिक वंशवादाचे आहात. तुम्ही न्यायालयामध्ये ऑर्थोडॉक्स तुरुंगात सत्यनारायणची पूजा घातली आहे. तुमच्या समोर अनेक दुसरे आरोपी आहेत धार्मिक. त्याच्यामुळे तुम्ही जो एक इंडिपेंडंट न्याय पाहिजे तो मिळणार नाही अशी आमच्या पक्षकारांना साधार भीती आहे. आणि म्हणून तुम्ही रेक्यूज व्हा, तुम्ही या खटल्यातून निवृत्त व्हा. असे
अभिषेक सिंघवींचे वडील माजी कायदा मंत्री म्हणून सिंघवी अतिशय हुशार. ज्यावेळी त्यांनी युक्तिवादाला सुरुवात केली त्याला एक क्षण मला असं वाटलं की नाही, हे म्हणतात त्याच्यातही सत्यांश आहे. परंतु मग दुसऱ्या सांगितलं नाही, मला सरकारची बाजू मांडायची आहे, मला हे मुद्दे खोडून काढायचे आहे. आणि मग त्याच्यावर युक्तिवाद प्रतिवाद करताना मी न्यायालयाला सांगितलं की मला दुःख या गोष्टीचं आज होतंय की या देशाचा एक माजी कायदा मंत्री एका न्याय व्यवस्थेवरती असे घाणेरडे आरोप करतो. न्यायालयात काही झालं म्हणजे त्याचं न्याय व्यवस्थेचं न्याय देवतेचं मत परिवर्तन होईल असं कशाच्या आधारावर म्हणतात. आम्ही थोडंसं वेगळं त्याला, ज्याला आपण सिलॉजिझम इन लॉजिक म्हणतो, ज्याला तर्कशास्त्राचा प्रमेय सांगितलं. आयुष्यामध्ये आम्ही जी सवय लावून घेतली पाहिजे की कुठल्याही गोष्टीतून आम्हाला इररेजिस्टेबल इन्फरन्स काढता आला पाहिजे. इररेजिस्टेबल न्यायालयाला क्रिमिनल ट्रायल्स मध्ये न्यायालय पुढे प्रत्येक गोष्टीला पुरावा नसतो. ज्यावेळी एखादा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित असतो त्याला आय विटनेस नसतात. परंतु इररेजिस्टेबल इन्फरन्स काय निघू शकतो हे काढण्याकरता आपण सिलॉजिझम इन लॉजिक, ज्याला तर्कशास्त्राचं प्रमेय म्हटलं जाईल, ऑल मेन आर मॉर्टल, सर्व मानव मरते आहेत, हे त्रिकलावादी सत्य आहे. ऑल किंग्स आर मेन, सर्व राजे हे मानव असतात, हे देखील त्रिकलावादी सत्य आहे. आता ह्या दोन त्रिकलावादी सत्य युनिव्हर्सल ट्रू ऍप्लिकेशन वरून काय लक्षात येईल की ऑल मेन आर मॉर्टल, ऑल किंग्स आर मेन अँड देअरफॉर ऑल किंग्स आर मॉर्टल, म्हणून राजे हे सर्व मर्त्य आहेत. ही सवय लावल्यानंतर ज्या वेळेला मग पटेल साहेबांच्या बाजूने अप्रत्यक्षपणे त्यांच्या बाजूने युक्तिवाद करताना ज्यावेळेला मी माजी कायदा मंत्र्यांना सांगितलं की आपण या देशाचे एक माजी कायदा मंत्री असून देखील न्याय व्यवस्थेवरती अशा प्रकारचे गंभीर आरोप तुम्ही करता, याच्यात खरं म्हणजे तुम्ही हे आरोप आजही विड्रॉ केले पाहिजे. मी त्यांना तसं अपील प्रपोज दिलं, त्यांनी नाही विड्रॉ केलं. ते म्हणे नो 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 मिस्टर निकम, मिस्टर प्रॉसिक्युटर, यू कंडक्ट, आय एम नॉट गोइंग टू विड्रॉ द अलिगेशन. शेवटी मग आम्ही की या देशामध्ये कायदा म्हणजे काय, लॉजिक म्हणजे काय, त्याच्यातून तुम्ही कशा रीतीने स्वतःची प्रतिमा हे असते, हे सगळं सांगून न्यायालयापुढे चाललेल्या कामाचं वर्गीकरण करून शेवटी त्यांचा तो दावा फेटाळून लावला. आणि पटेल साहेबांनी देखील ज्यांचं निर्दोषत्व होतं त्यांना निर्दोषत्व दिलं. अर्थात ते पूर्णपणे खटला त्यांनी चालवला नाही, त्याच्यानंतर दुसरे न्यायाधीश आले. परंतु सांगण्याचं तात्पर्य की आपल्यावरती काही आरोप झाले तर आपण कधी डगमगता कामा नये. विशेषतः 93च्या बॉम्बस्फोटानंतर सिने अभिनेता संजय दत्त होता. प्रेझेन्स ऑफ माइंड काही वेळेला एवढा ठेवावा लागतो की ज्या वेळेला संजय दत्तला राजेंद्र सिंग म्हणून दिल्लीहून वकील आले होते संजय दत्त करता, की त्याला ताडामधून काढून टाकण्यात आलं होतं. आणि ज्या वेळेला त्याच्याजवळ AK-46 रायफल एवढा चार्ज आर्म्स ऍक्ट खाली कोर्टाने लावला होता, त्यावेळेला त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्टचा बेनिफिट द्यावा असा त्यांचा युक्तिवाद होता. युक्तिवाद करताना त्यांनी सांगितलं की याचे वडील एक निष्णात नट, आई निष्णात नट, वडील खासदार, मंत्री, असं हे सर्व होतं. त्यावेळेची परिस्थिती तुम्ही आठवा की केंद्रात आणि राज्यातही एकाच पक्षाचं राज्य होतं. शिवसेना प्रमुखांची भूमिका, एक विशिष्ट भूमिका संजय दत्त बद्दल होती. अशा परिस्थितीत देखील मी त्यावेळेला काम करत असताना मी संजय दत्तला त्यावेळेला कडाडून विरोध केला. संजय दत्तला विरोध करताना त्यावेळेला की याचे पिस्तूल, एक अनाम पिस्तूल घेतलं होतं, म्हणजे AK-46 रायफल ठेवणं हा काही पहिला गुन्हा नव्हता. त्याच्या अगोदरही त्याच्याकडून त्याने बिन लायसन्स एक पिस्तूल त्याने कैयूमकडनं घेतलं होतं, दारा सिंगचा उचा साथीदार. आणि म्हणून हा युक्तिवाद प्रभावीपणे मांडल्यानंतर अर्थात न्यायालयाने त्याला प्रोबेशन ऑफेंडर्स ऑफ बेनिफिट द्यायला नाकारलं. आता गंमत बघा, संजय दत्त बद्दल लोकांमध्ये कमालीची सहानुभूती होती. आई वारलेली, वडील नुकतेच हातात झालेले आणि त्याच्या बहिणीने सगळे कॅम्पेन केलं. अशा वेळेला ज्यावेळेला न्यायालयाच्या कठड्यात त्याला उभं करण्यात आलं आणि त्यावेळेला तो विटनेस बॉक्स म्हणजे अक्यूज डॉग विटनेस बॉक्स मध्ये आणलं
आणि त्याला कोर्टाने सजा शिक्षा ही सांगितली की तुला 7 वर्षाची शिक्षा, इतका दंड आम्ही देतो. ही शिक्षा तो जामिनावरती होता. ही शिक्षा ऐकल्यानंतर एकदम तो अनस्टेबल झाला. हात थरथर करायला लागले. सर मैं दोषी नहीं हूं, सर मुझे छोड़ दीजिए, सर मुझे दोषी नहीं. सगळं कोर्ट ऑर्थोड रोड मध्ये काय झालं होतं परिस्थिती अशी झाली होती की संजय दत्त वॉज शोवरिंग, कारण तो निकाल त्याच्या दृष्टीने त्याला अनपेक्षित होता. त्या निकालामुळे त्याला काही सुचेनासं झालं, कारण तो जामिनावरती होता. आणि मला हे लक्षात येत होतं 2-3 फुटावर तिथे होता. मी फक्त ही त्याची परिस्थिती 2 मिनिटं बघितली. तो न्यायालयाला विनंती करत होता मला सोडून द्या. कोर्टाने त्याचा अर्ज रिजेक्ट केला होता. अशा वेळेला मी त्याच्याजवळ गेलो. त्याला मी असं थोपटलं. हे न्यायालयातली घटना सांगतोय. त्याला थोपटल्यानंतर मी काही शब्द त्याच्याजवळ बोलले. मी शब्द जे काही बोललो त्याच्याशी तो शांत झाला, उभा राहिला. पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आला. समजा मी काही केलं नसतं आणि तो खाली पडला असता, मी जर काही त्याच्याशी बोललो नसतो, तर तो आणखी हिरो झाला असता आणि मी विलन झालो असतो. मला देऊ द्यायचं नव्हतं. आणि म्हणून यू हॅव टू एक्झिबिट युअर प्रेझेन्स ऑफ माइंड ऍट एव्हरी स्पर मोमेंट. ज्या गुन्हेगारांच्या विरुद्ध मी खटले चालवत असतो त्या गुन्हेगारांशी देखील मी बोलत असतो. कारण माझा विश्वास आहे, मी मानसशास्त्राला मानतो, सायकोलॉजी अभ्यास करतो आणि त्याचप्रमाणे लॉजिक. कारण लॉजिक हा आपल्याला कायद्याची कुठलीही तरतूद ही आपल्याला पुढे घेऊन जात असते. मला अनेक असे वेगवेगळे अनुभव आलेत. खरं म्हणजे अर्ध्या तासाच्या घटनेमध्ये असे अनुभव सांगता येणार नाही, पण जे लोकांना आवडतात कदाचित तुम्ही ऐकले असतील. अजमल कसाबचा असेल किस्सा, की मटन बिर्याणी बद्दलचा असेल. ऐकायचं का माहिती आहे तुम्हाला? मी 93 ते 2013 पर्यंत मी जळगावला अपडाऊन करायचो. शनिवारी म्हणजे शुक्रवारी मॅडम जायचो आणि सोमवारी मी परत तिथे कोर्टात यायचो. आणि जात असताना मी ज्यावेळेला सोमवारी मुंबईच्या कोर्टात आलो, ऑर्थोड रोड तुरुंगात. मुंबई बॉम्बस्फोट खटला हा जवळजवळ 12 वर्ष ऑर्थोड रोड तुरुंगात चालवला. 2007 साली संपला आणि त्याच्यानंतर लगेच मुंबईवरचा हल्ला 26 नोव्हेंबरचा 2008चा, तोही खटला आम्ही ऑर्थोड रोड तुरुंगात. म्हणजे माझ्या आयुष्याची जवळजवळ 13 वर्ष मी ऑर्थोड रोड तुरुंगात घातलेली आहे. राहिलो नाही तिथे एवढंच, पण त्या वातावरणाशी, त्यावेळेला एअर कंडिशन नव्हतं. 93 ते 2007 ला एअर कंडिशनही नव्हतं ऑर्थोड रोड जेल. 2008 ला आम्ही मुद्दामून हे ऑर्थोड रोड जेल आपल्याला एअर कंडिशन केलं पाहिजे. तुम्ही खरं सर्व सुदैवी आहात, प्रत्येक तुमचं कोर्ट एअर कंडिशन आहे. आजही डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये बरेचसे कोर्ट नाहीत, फक्त प्रिन्सिपल जजचं एअर कंडिशन असतं. पण इथे मला सांगण्यात आलं की फॅमिली कोर्टातले प्रत्येक कोर्ट एअर कंडिशन आहे. म्हणजे खरं म्हणजे तुम्ही तुमची डोकी सगळी शाबूत त्याच्यामुळेच ठेवता. एअर कंडिशनचा हा गारवा तुम्हाला नवरा बायकोंचं नांदा सौख्य बरे याच्याकरता उपयोगात आणता येतं. ही महत्वाची बाब आहे. तर सांगत होतो मी सोमवारी ज्यावेळेला आलो त्यावेळेला माझ्या हाताला राखी बांधलेली होती. आणि राखी बांधलेली असल्याने कसाबने मला विचारलं की बादशाह ये क्या है. मग त्यावेळेला मी त्याला कसाबला मी सांगितलं. तो बादशाह म्हणायचा. कसाब म्हटलं इसको रक्षाबंधन आहे. पण मी लगेच परत म्हटलं अरे ये तेरा भाग्य कहाँ है, तेरी बहन तो वहां पाकिस्तान में है और यो भाग्य तो तुझे नहीं है, बहन तो नहीं बन सकती अभी तुझे. मुझे लगता है कि अभी तो तुझे फांसी हो जाएंगे, हम ट्रायल तो चला रहे तेरे खिलाफ. हे एवढं बोलत असताना तैलानी साहेब, जज तैलानी हे डायस वरती आले. तैलानीने मला विचारलं की मिस्टर निकम येस व्हाट इज हॅपनिंग. मग मी तैलानी साहेबांना माझा आणि कसाबचा जो संवाद चालला होता तो पुन्हा सांगितला. आता हा ऑर्थोड रोड तुरुंग आहे ना, तुमची या एवढी जेवढी लांबी आहे ना, याच्या आणखी 1.5 पट जवळजवळ तो हॉल मोठा होता. स्पीकर्स होते आणि फक्त 10-15 वकिलांना परवानगी होती. आणि बाकी सगळी मीडिया, नॅशनल मीडिया, संपूर्ण राज्यातली मीडिया, अनेक राज्यामधली आणि इंटरनॅशनल मीडिया एवढ्यांना अलाउड होतो. आणि डे टू डे रिपोर्टिंग चालायचं. आता हे झाल्यानंतर
कसाबने जज साहेबांना मी हे सांगत असताना कसाबने मान खाली घातली आणि तो डोळे चोळायला लागला. का डोळे चोळायला लागला मला माहित नाही, परंतु इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या पत्रकारांना असं वाटलं की कसाबला रडू येत आहे, बहिणीची आठवण आली आणि म्हणून त्यांनी बाहेर जाऊन ब्रेकिंग न्यूज दिली कि कसाब के आंखों में पानी. आज सरकारी वकील साहब ने सब्जेक्ट निकाला और उसे बहन की याद आ गई. त्याच्यावरून पुन्हा चॅनल पॅनल डिस्कशन सुरू झालं की बघा सरकारचं किती फेल्युअर आहे. असली गुन्हेगार तर आजही पाकिस्तानमध्ये. कसाब इज अ स्केपगोट बिकॉज नाउ कसाब इज रिपेंटिंग ओव्हर हिज क्राइम. सो इट मीन्स that Kasab is feeling bad for the crime and therefore Kasab is weeping. आता काही रडत नव्हता तो, पण यांना वाटलं तसं मीडियावाल्यांना. मीडियावाले नाहीत ना, असू दे काही बिघडत नाही, जे सगळीकडे सांगितलं. आता हे सांगत असताना हे सर्व सांगितल्यानंतर संध्याकाळी 5:15 वाजले. ऑर्थोड रोड तुरुंगाच्या बाहेर असाच एक पोडियम मोठा होता, याच्यापेक्षा 30-35 बूम लावलेले होते. समोर चॅनलच्या ओबी व्हॅन्स होत्या, 20-25 ओबी व्हॅन, प्रत्येक राज्याची ओबी व्हॅन. त्यावेळेला सॅटेलाइट नव्हतं, पण ओबी व्हॅन्स म्हणून प्रक्षेपित केलं जायचं. आणि मला आमच्या इंटेलिजन्सच्या लोकांनी सांगितलं की बाहेर काय ॲटमॉस्फिअर आहे. इमोशनल ॲटमॉस्फिअर इलेक्ट्रॉनिक मीडियाने निर्माण केलेलं आहे. काय मीडियाने निर्माण केलं की कसाबला बहिणीची आठवण आली. खरे आतंकवादी तर आजही पाकिस्तानमध्ये आहेत आणि हा सगळा विषय निघाला या निकमांमुळे निघाला आणि म्हणून कसाबला वाईट वाटतं आहे. हे अशा तऱ्हेचं इमोशन आठवण. मी जवळजवळ 5:30 वाजता ऑर्थोड रोडच्या बाहेर गेलो. ऑर्थोड रोडच्या बाहेर गेल्यानंतर मला मीडियाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. मिस्टर निगम, डोंट यू एग्री? डू यू एग्री विथ दिस प्रपोजल that is a failure of the government because Kasab is weeping today and the main perpetrators are still beyond the law. एकाने विचारलं क्या आप मानते हैं कि ये सरकार की नाम फेल्युअर आहे. दुसऱ्याने विचारलं की तुम्ही त्यांना कधी आणणार आहेत. याला काय, हा तर नुसतंच, याला काहीच माहित नाही कुठून काय झालं, हा फक्त फुट सोल्जर आहे. म्हटलं खत्म हो गया आपका? हाँ मैंने खत्म हो गया. म्हटलं आज कसाब ने मटन बिरयानी की मांग की. क्या मटन बिरयानी की मांग की? लगेच ब्रेकिंग न्यूज शुरू. देखो कितना शातिर है ये, खतरनाक आतंकवादी है. इतनी लोगों की जान लेने के बाद भी मटन बिरयानी की मांग कर रहे हैं. शिव्यांचा भडीमार त्याला सुरू. आता दुसऱ्या दिवशी गंमत बघा, दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला. कसाबच्या वकिलाने निश्चितपणे हा प्रश्न रेज केला. न्यायाधीश तैलेनी साहेबांना सांगितलं की साहब कसाब का मैं वकील हूं और बेटा बिरयानी की मांग निगम के पास कैसे कर रहा है. साहब बोले क्या मटन बिरयानी निगम जी के पास मांग कर रहा है. मग त्याच्या वकिलाने सांगितलं की कल निगम जी ने स्टेटमेंट दिया मीडिया में की कसाब मटन बिरयानी मांग. साहेबांनी मला विचारलं व्हॉट्स द रिअल फॅक्ट. आता मी साहेबांना काय जे बोललो ते तुम्हाला सांगतो. साहेबांना मी बोललो कि साहब हिंदी मध्ये बोललो. कसाबलाही कळलं पाहिजे ना. साहब कसाब पाकिस्तान से आया, इतने दिनों से हमारे जेल में है. हम तो उसको खाना दे रहे, तो वेज खाना दे रहे हमारी इधर से. अभी तो उसकी तो ख्वाहिश तो जरूर रहेगी कि मटन बिरयानी क्या, नॉन वेज क्या, कीमा क्या, मटन पाव क्या, वो तो उसकी इच्छा होगी साहब. तो सब आप ही पूछ लो मटन की बिरयानी के बारे में उससे. आता मी प्रश्न काय फेकला, आप ही पूछ लो मटन बिरयानी के बारे में इसको. साहेबांनी त्याला दिलं, क्यों कसाब, निगम साहब क्या कह रहे मटन बिर्याणी के बारे में. कसाबला वाटलं की आपल्या त्याला मटन बिर्याणी द्यायच्या गोष्टी चालू आहेत. त्याने परत खाली मान घातली. आता खरोच कसाबने मटन बिर्याणी मागितली की नाही मागितली हे फक्त कसाबला माहितीये, मला माहितीये. आणि आमची संस्कृती असं सांगते की गेलेल्या मेलेल्या बद्दल वाईट कधी बोलू नये, म्हणून मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. तर यू हॅव टू हँडल ईच अँड एव्हरी केस व्हेरी डिप्लोमॅटिकली अँड श्रूडली. मी अबू सालेमचा एक किस्सा सांगतो तुम्हाला आणि तिथे थांबतो. प्रदीप जैनचे मर्डर केस मी अबू सालेम चालवत होतो. अबू सालेमला ज्या वेळेला न्यायालयासमोर ऑर्थोड रोडच्या समोर आणण्यात आलं
त्यामुळे आय वॉज शॉक. कारण आपण बघितलं असेल अबू सालेमचा पूर्वीचा फोटो, एक डोक्याला टोपी, दाढी असा आहे. आता तुम्ही छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमचे फोटो बघा, तुम्हाला चॅनल मध्ये एकच दिसेल, क्रिकेट मॅच बघताना दोघेही गॉगल घातले, एवढेच फोटो दिसतात. आजपर्यंत दाऊद इब्राहिम कसा दिसतो किंवा छोटा राजन कसा दिसतो याचं कुठल्याही चॅनलच्या बच्च्याला माहिती नाही, मीडियाच्या बच्च्याला माहिती नाही. आपल्या समोर आला म्हणजे हेच. आणि म्हणून अबू सालेमला ज्या वेळेला आणणार आहे, मोनिका बेदीला आणणार आहेत, हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांचे फोटो बघायला सुरुवात केली. आमच्या लोकांना विचारलं, पोलिसांना फोटो कुठे त्याचे, त्यांनी दाखवले तो दाढीवाला, लांब केसवाला. हा अबू सालेम. आल्यानंतर ऑर्थो रोडला बघितल्यानंतर, आणल्यानंतर तुमच्या बॉलिवूडच्या हिरोपेक्षाही चिकना तो दिसायला होता. आहे गोरा पान, उंचीने कमी, वागायला हिंदी उर्दू अस्खलित बोलणारा. माझा एक टेक्निक असा आहे की मी प्रत्येकाशी गुन्हेगाराशी बोलतो, ज्याच्या विरुद्ध खटला चालवतो. त्याच्याने दोन गोष्टी साध्य होतात. पहिली गोष्ट म्हणजे मी बोलतो हे त्याला अप्रूप वाटतं. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मला त्याला जाणून घ्यायचं असतं की याने का असं हे क्रौर्य केलेलं आहे. काही गुन्हेगार हार्डा नसतात की जे काहीच बोलत नाही, परंतु 90% माझ्याशी गुन्हेगार डायरेक्ट डायलॉग करतात. अबू सालेमशी मी सुरुवात केलं. माझ्याजवळ हिस्ट्री होती, त्याची मागची हिस्ट्री. हा दाऊद इब्राहिम आणि इब्राहिमचा उजवा हात, अतिशय निर्दयी. प्रदीप जैन बिल्डरचा फक्त खंडणी देत नाही, त्या दिवशी मुंबईला येऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्याने हायरलिंग्स कडनं भाडोत्री मारेकरू पाठवून त्यांच्याकडनं खून केला. जेवत असताना प्रदीप जैनला गोळ्या घातल्या त्याच्या भाडोत्री मारेकरने अबू सालेमच्या सांगण्यावर. अशी आमची केस. आता हे आणल्यानंतर मी जेव्हा अबू सालेमला बघितलं तर आय वॉज शॉक्ड की एवढा दिसणारा चांगला मुलगा इतक्या उलट्या काळजाचा असेल असं वाटत नव्हतं. आणि म्हणून ज्याला अबू सालेमला मी पाहिलं त्यावेळेला मी अबू सालेमला विचारलं की अभ्या, मी त्याला अभ्या म्हणायचो, अभ्या क्या सचमुच मोनिका ने तुझसे शादी की है? तो एकदम सेन्सिटिव्ह विषय. मोनिका बेदी माहिती आहे ना आपल्याला. त्याला मी त्याच्या चेहऱ्याची प्रतिक्रिया बघत होतो. तो म्हणाला क्यों, निकाहनामा दिखा दो आपको. मतलब निकाहनामा दिखाने की जरूरत नहीं है. मैंने कल बिग बॉस सीरियल देखी, तो बिग बॉस मोनिका तो किसी के साथ इश्क लगा रही थी. तो मैंने आपने देखे? हाँ, मतलब देखे. बोले आप हमेशा देखते? मतलब हमेशा नहीं देखता हूं, पर मोनिका थी ना इसलिए मैं देखा. तर चेहऱ्यावर त्याच्या कळी उमटली. तो ने आप वापस कहिए क्या देखा आपने. मग मी त्याला काही जे पाहिलं होतं, कोणाबरोबर पाहिलं होतं ते तुम्हाला नाव सांगणार नाही, पण तुम्हाला आठवत असेल, तुमची मेमरी शार्प असेल तर यू कॅन गेस इट. तर तो ने साहब आप ऐसा कीजिए, कल बिग बॉस वापस देखिए. हाँ जरूर देखूंगा. क्या भाई? नहीं, आप कल देख के मुझे बताइए. आप जो बता रहे हैं ना मोनिका इसके साथ इश्क लढा रही है. हाँ म्हटलं बताओ. दुसऱ्या दिवशी पाहिलं आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की मोनिका आणि ते दोघांमध्ये अंतर ठेवून होते, जवळ अजिबात येत नव्हते. दिस इज अ व्हेरी सरप्राइजिंग इफेक्ट, बिकॉज आय वॉज टोल्ड की दिस शूटिंग टेक प्लेस ॲट लोणावळा, नोबडी विल हॅव एनी ॲक्सेस. फोन चालत नाही तिथे, काहीच चालत नाही. पण इन स्पाइट ऑफ दिस अंडरवर्ल्ड पीपल हॅव एन ॲक्सेस. ही मोठी काळजी बाब होती. मग मी म्हटलं, त्याने मला दुसऱ्या दिवशी आलं, क्या साहब आपने देखा? अरे म्हटलं मैंने देखा नहीं, वक्त नहीं मिला मुझे, मैं देखा. मी कसं सांगून लांब होतो, कारण असं सांगितलं असतं म्हणजे त्याचा आणखी इगो फुलला असता. माझी ताकद कशी किती आहे. सो आय जस्ट अवॉइडेड. पण तुम्हाला सत्य सांगतो. आता गंमत बघा की याला शिक्षा करताना मी त्याला बोलत होतो की तुझे वडील वकील होते, ही इज फ्रॉम उत्तर प्रदेश, तू इथे कशाला आला, हे असं कसं केलंस तू, त्या आणि इब्राहिमचं काय ऐकलं, तो बॉलिवूडच्या कशा करता त्या नट्यांना बोलवत होता, मला काही माहिती नाही, हे मी त्याला सांगितलं. तर तो काय बघत होता माझ्याकडे की मला किती माहिती, मला थोडी जेवढी माहिती तेवढ्याच्यावर मी खडे टाकत होतो. आता हे सांगत असताना, विचारत असताना त्याला म्हटलं यार तू चांगलं काम केलं पाहिजे. त्याला असं वाटायला की निगम साहेब फार काइंड हार्टेड आहे. ज्यावेळेला फायनल आर्ग्युमेंटला
ही केस उभी राहिली सानप साहेबांकडे आणि मी त्यांच्यापुढे युक्तिवाद करताना सांगितलं की इज अ मर्चंट ऑफ डेथ, ही हॅज नो फिअर, ही इज अ ड्रेडेड पर्सन, ही मस्ट बी हँड टू डेथ. हा आर्ग्युमेंट म्हटलं ही इज अ मर्चंट ऑफ डेथ म्हणल्यानंतर मी मागे बघितलं हळूच बोलतात त्याचा चेहरा लाल, गोरापान, चेहरा क्रुद्ध, किंवा हा निकम आपल्याशी रोज गोड बोलतो आणि आज मला फाशी, मृत्यूचा दंड आणि मृत्यूचा व्यापारी संबोधतो. हे अशा तऱ्हेचं बोलल्यानंतर जवळजवळ 1.5-2 तास माझा आर्ग्युमेंट चाललं सगळं. आता निकालाला यायला अवकाश होता म्हणून मी त्याच्याजवळ पुन्हा गेलो आणि त्याला म्हटलं अभ्या अब सच बताना. बोले क्या? म्हटलं मेरी दलील कैसी लगे तुझी? त्याला समजे ना की सर ना शिव्या देऊ ते काय म्हणू, कारण आपल्या विरुद्ध युक्तिवाद करून आपल्याला प्रमाणपत्र विचारतो. See, I had to discourage, I had to demoralize him. I deliberately spoken with this language because I want to curtail his self-confidence. You are no more. You are not a gunda. You are an ordinary thief. You are an ordinary very person, and therefore I am asking you. तो काही माझ्याशी बोलला नाही. तो आर्ग्युमेंट बद्दल मला काही सर्टिफिकेट, मला अपेक्षाही नव्हती काय बोलेल तो हे, परंतु हे करण्यामध्ये मला त्याला चिडलं. पण त्याही पेक्षा मी तुम्हाला सांगतो की माझा ठाम विश्वास असतो कायदा जी शिक्षा करेल त्या शिक्षेमुळे कुठलाही गुन्हेगार सुधारत नाही. मी पुन्हा म्हणतो कायद्याने दिलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगार हा, कारण आम्ही जेव्हा कठोर शिक्षा मागतो, वाय वी आस्क फॉर डिटरंट पनिशमेंट, नॉट ओनली टू डिटर द व्हेरी क्रिमिनल बट टू गिव्ह अ स्ट्रॉंग मेसेज टू द लाईक माइंडेड पीपल. दिस इज द पर्पज ऑफ द डिटरंट सेंटेन्स इन ज्युरिस्प्रुडन्स. आणि म्हणून ज्युरिस्प्रुडन्स मध्ये हा जर पर्पज सांगितला असेल तर तेव्हा मी डिटरंट सेंटेन्स, पण हा उद्देश कधी सफल होत नाही प्रॅक्टिकल मध्ये. आणि म्हणून माझ्या मते त्याला असं वाटलं पाहिजे, त्याला मी जाणीव करून देत असतो की तुझ्या मध्ये देखील एक चांगला गुण आहे, पण हा गुण यू युअरसेल्फ हॅड डिस्ट्रॉइड दॅट गुण. आणि तो गुण म्हणजे मी त्याला जाणीव करून दिलं होतं तू बापाप्रमाणे चांगला वकील होऊ शकला असता, या दाऊद बरोबर राहून, अनिल बरोबर राहून, हे बॉलिवूडच्या नादी लागून हे सर्व तू खलास केलं. हा मेसेज मी वारंवार देत होतो आणि हा मेसेज वारंवार देत असताना आय यूज टू गिव्ह अलर्ट वॉर्निंग, देख मैं तो तुझे सजा करने वाला, हे कधी सोडत नव्हतो. पण हे त्याला वाटायचं गमतीने मी म्हणतोय, कारण हसत म्हणायचो. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष हे झाल्यानंतर, पण त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मी जे म्हणतो ते, मी काही दिवसानंतर आजारी पडलो. न्यायालयात त्याने मला न्यायालयामध्ये एक पत्र त्याच्या दुसऱ्या एका कैद्याबरोबर मला पाठवलं आणि ते पत्र मी आजही जपून ठेवलंय. मी बऱ्याच मीडियाच्या लोकांना दाखवलं की बघा एक शातीर गुन्हेगारामध्ये देखील काय फरक येऊ शकतो. त्याने मग त्या पत्रात माझी स्तुती केली, माझ्याबद्दल चांगले 2 शब्द बोलले आणि शेवटी बोलला की निकम साहब आप इतना सा भी काम होगा तो मुझे बताइए, मैं करूंगा. काही मर्डर बिर्डर करायचं हे अशा तऱ्हेचं त्याचं ते वाक्य आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्याला देखील न्यायालयामध्ये वागताना देखील आपल्याला देखील न्यायाधीशांचं काही म्हणणं पटत नसतं. आपल्याला हे देखील माहिती असतं की न्यायाधीश हे बोलतात हे कायद्याला सुसंगत नाही. परंतु आपण जर, मी असं म्हणत नाही सगळे न्यायाधीश कायद्याला सुसंगतच बोलतात, परंतु असं आपली काही वेळेला धारणा होत असते, त्यावेळेला आपल्याला अल्टरनेटिव्ह आर्ग्युमेंट करावं लागत असतं. नेहमी आपल्या युक्तिवादामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स द्यायला लागतात. एक्झाम्पल्स देऊन आपण आपला मुद्दा एम्फसाइज करू शकत असतो. 3 वाजले, प्रधान न्यायाधीश बसलेले आहेत आणि म्हणून म्हटलं मी इथे थांबलेलं बरं राहील. आणि एनिवे थँक्यू व्हेरी मच. जाता जाता मी एवढंच म्हणेन, तुम्हाला पाहून म्हटलं नका माझं मोठे म्हणू कोणी, लहान आहे लहान असू द्या, सन्मानाने भूक नसंबा, उत्कर्षाची तहान असू द्या, आपले प्रेमाचे कर्ज मजत येऊनी सदैव आपल्या ऋणात ठेवा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. पुढील मनोगतसाठी मी माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते, ज्यांनी अनेक गुन्हेगारांना शिक्षा आणि पीडितांना न्याय देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर केला आणि ह्याचीच दखल घेऊन
ज्यांना नुकतंच राज्यसभेवर नियुक्त केलं गेलं, आजचे असे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, कौटुंबिक न्यायालयाच्या वकील संघाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट कल्पना निकम, त्यांची सर्व कार्यकारिणी, माझे सहकारी न्यायाधीश, विवाह समुपदेशक आणि सर्व सन्माननीय वकील संघाचे सदस्य. खरं तर सुरुवात कुठून करू असं होतं. समाज जर सुदृढ पाहिजे असेल तर गुन्हेगारांना शिक्षा, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि पीडितांना न्याय हे अपेक्षित असतं, क्रमप्राप्त असतं. न्याय क्षेत्रामध्ये सरकार पक्षाची भक्कमपणे बाजू मांडून ज्यांनी अनेक गुन्हेगारांना शिक्षा दिली, शिक्षा देण्याच्या न्यायदानासाठी सहकार्य केलं, त्याचबरोबर पीडितांना न्याय दिला, त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आज आपण सगळे इथे जमलो होतो. खरं तर वेळ थोडासा कमी पडला. 42, मी चुकीची नसेल तर 42 लोकांना फाशीची शिक्षा 2018 पर्यंत. अच्छा, 2018. एवढा म्हणजे प्रचंड असा अनुभव असताना आणि कायद्याचं तेवढं ज्ञान, सखोल अभ्यास, ह्या सगळ्या ह्याच्यातून त्यांचा अनुभव अर्ध्या तासात खरोखरच मांडणं शक्य नाहीये. परंतु जे काही त्यांनी आपल्या समोर व्यक्त केलं, त्यांचे अनुभव शेअर केले, ते निश्चितपणे वकील संघाचे नवोदित जे वकील वर्ग आहेत त्यांना भविष्यासाठी उपयुक्त होईल याबद्दल शंका नाही. ह्या प्रसंगी मी हे सांगू इच्छिते की आपण आपल्या निकम साहेब, आपण आपल्या ज्ञानाचा, अभ्यासाचा ज्या कौशल्याने वापर केला त्या दृष्टीने समाजाला एक प्रकारची दिशा दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ह्याचीच दखल घेऊन आपल्याला पद्मश्रीने देखील सन्मानित केलेलं आहे. समाजामध्ये जसं मी आताच म्हटलं की सुदृढ समाजाची जर निर्मिती करायची असेल तर कायद्याचं पालन हे काटेकोरपणे व्हायला पाहिजे आणि ते पालन करण्याची जबाबदारी ही तुमची, माझी, अर्थात वकिली व्यवसाय आणि न्यायिक अधिकारी म्हणून आम्ही जे काम करतो त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. या प्रसंगी मी असं सांगू इच्छिते की ह्यापुढेही, त्यापूर्वी मी एक विशेष उल्लेख करू इच्छिते की मॅडमनी, म्हणजे वकील संघाने आजचा जो दिवस निवडलाय त्याच्या मागे फार मोठा हेतू असावा. उद्या 26 नोव्हेंबर कॉन्स्टिट्यूशन डे आणि त्याच्या आदल्या दिवशी आपला हा कार्यक्रम त्यांनी ठेवला. त्यांच्या काही अपेक्षा आहेत आपल्याकडे. आपण राज्यसभेवर नियुक्त आहात. ह्या समाजासाठी, राष्ट्रासाठी जी आवश्यक फेरबदल होणं गरजेचं आहे ते आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपण निश्चितपणे कराल ही त्यांना खात्री आहे आणि त्यासाठीच त्यांनी आजचा हा दिवस निवडला. आणि दुसरी बाब, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. इथं अनेक नवोदित वकील आहेत, त्यांच्या समोर देखील एक आदर्श व्हावा, यातूनच कोणीतरी भावी उज्ज्वल निकम व्हावेत ही देखील त्यांची अपेक्षा आहे. निकम साहेब, या प्रसंगी एक भारताची नागरिक म्हणून मी एक अपेक्षा व्यक्त करते की आपला जो ज्ञान आहे, कायद्याचं ज्ञान जे आहे, अभ्यास आहे, ज्या म्हणजे चिकित्सकपणे आपण सर्व काम करताय, तर आपली भावी आयुष्यातील देखील आपल्या ज्ञानाचा वापर या समाजहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी समर्पित व्हावा ही अपेक्षा व्यक्त करून मी माझे मनोगत संपवते. धन्यवाद साहेब. पुढील आभार प्रदर्शनासाठी मी ॲडव्होकेट आसमा मुलानी यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. थँक्यू. नमस्कार. आज द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन तर्फे आभार व्यक्त करण्याची संधी मला मिळाली आहे.
सर्वप्रथम सन्माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब, आपण वेळ काढून कार्यक्रमात उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल मनपूर्वक आभार. आपल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला पुढील कामासाठी ऊर्जा मिळाली आहे. आदरणीय श्री उज्ज्वल निकम सर, आपले प्रेरणादायी व्याख्यानाबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते. सर, तुमचा प्रचंड अनुभव, न्यायाप्रती असलेले तुमचे समर्पण आणि तुमच्या विचारांची स्पष्टता यामुळे आम्हाला एक मौल्यवान दृष्टिकोन मिळाला आहे, जो आम्ही आमच्या कामात नक्कीच आणू. तुमच्या शब्दांनी आमच्या ज्ञान केवळ समृद्ध केले नाही, तर ज्या कुटुंबांचे व मुलांचे जीवन या न्यायालयासमोर येते त्यांच्याप्रती आमची जबाबदारीची भावना देखील बळकट केली आहे. या कार्यक्रमात उपस्थित माननीय न्यायाधीश भाटिया साहेब, माननीय न्यायाधीश कदम साहेब, माननीय न्यायाधीश यादव साहेब व माननीय न्यायाधीश घुले साहेब, आपण सर्व वेळ काढून कार्यक्रमात उपस्थित राहिले याबद्दल मनपूर्वक आभार. तसेच कार्यक्रमात उपस्थित सर्व वकील बांधव, भगिनी, काउन्सिलर्स, कर्मचारी यांचे मी मनापासून आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.